विठ्ठल 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 भक्ता दिंता धिंना विठ्ठल 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 क्या बात है। विठ्ठल 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 काळकरी हा काळकरी हॅलो हॅलो जय हो विठ्ठल 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 पुंडली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की पार्वती छत्रपती शिवाजी महाराज की भारत माते की विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल कृष्णादेवा पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पार्वती पते शिवा हर 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 विठ्ठल 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 झाला
विठ्ठल 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 बळी बळी विठ्ठल 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 हॅलो 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 तुम्ही विश्वनाथ स्वर फक्त धरा स्वर धरा तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कैलाशी राणा शिवचंद्र मोळे फणेंद्र माता मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी शरश्चंद्र बिंबा घनम चारुहासम लसत कुंडलम क्रांतखंडस्थलम जपारागबिंबा धरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजे स्फुरदेक प्रदेश विलिंगराज देव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्या गीता दिव्य लोकासी नेली गुरुपौर्णिमेसी येतो भक्त मेळा दीक्षा देऊनी करी गोपाल काला पंढरी हे केले डिकसळ क्षेत्रा नमस्कार माझा गुरु रामचंद्रा पायी पद्मनाभिरा देहदारी दिनाकारणे जन्मलासी मुरारी जगी धन्य तो सद्गुरु बोधराजा तया पावलासी नमस्कार माझा तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी इंद्रेश्वराच्या या पावन अशा इंदापूर नगरीमध्ये आपलं ग्रामदैवत जावा घरी झोपा सर्वांचं श्रद्धास्थान भगवान इंद्रेश्वराच्या दरबारात प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आपल्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने देवस्थान कमिटीच्या पुढाकाराने आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गेली अनेक वर्षापासून ही सेवेची परंपरा सातत्यानं चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचं दुसरं ग्रामदैवत भगवान नरसिंह जयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी महोत्सव इंदापूर ग्रामस्थ मंडळी करतात.
हनुमान जयंतीच्या निमित्तानेही हनुमंतरायाच्या दरबारातही महोत्सव होतो. मला वाटतं देवीच्या स्थापनेच्या निमित्ताने महोत्सव होतो. म्हणजे इंदापूर हे उत्सवाचे इंदापूर आहे. वेगवेगळ्या उत्सवाच्या रूपाने संस्कार घडवले जातात. या निमित्ताने याही वर्षी भगवान इंद्रेश्वराच्या मंदिराच्या वज्रलेपाचं काम मोठं गावकऱ्यांनी केलं. धर्मराज महाराज असतील, सर्व मंडळी असतील, गावकऱ्यांनी सर्वांनी विचार करून या कार्यक्रमाच्या वेळेला मी पण आलेलो होतो. एक चांगलं गावचं ग्रामदैवत जपणं आपलं काम आहे. त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला दर्शनाला जायचो त्यावेळेला देवाचं पाणी हे पडणाऱ्याच्या पायाखाली येत होतं. तर मी म्हणलं मला असं वाटतं की ते पाणी पायाखाली जाऊ नये, ते पाणी असं बाजूनं जावं. तर त्याची व्यवस्था ग्रामस्थांनी वज्रलेपाच्या निमित्ताने केली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देऊ. आजचा दिवस म्हणजे मुख्य दिवस, महाशिवरात्रीचा दिवस. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भजनी मंडळ इंदापूर, सर्व कार्यकर्ते, देणगीदार मंडळी, अन्नदाते मंडळी, विनेकरी आहेत, हार्मोनियम वादक आहेत, इंदापूरकर मृदंगाचारी आहेत, बरोबर आहे, आणि योगेश महाराज, क्षीरसागर महाराज, केशव गुरुजी, जगदळे गुरुजी यांचे पट्टशिष्य, आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत आज विद्यार्थ्याला उत्तम पद्धतीने शिकवण्याचं काम करतात. दररोज आपल्या सेवेला त्यांची उपस्थिती आहे. आणि माणूस तसा मनात भरत नाही पाहिल्यावर, परंतु नॅशनल लेवलची स्पर्धा जिंकून पहिल्या नंबरात आलेला आहे. त्यांनाही आमच्या पांडुरंग महाराजाला, साऊंड सिस्टीमवाल्याला, सगळ्याला धन्यवाद देतो. शूटिंग करणाऱ्याला पण धन्यवाद द्यावं लागेल. उपस्थित सर्वांना धन्यवाद देऊ, माता भगिनीला धन्यवाद देऊ. आणि आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचा विचार करायचा आहे. मग बापूला म्हणलं तुमचं फराळाचं उरकल्यावर कीर्तनाला या. बापू येऊन बसले कीर्तन. कुलकर्णी साहेब आहेत, जगताप साहेब आहेत, मारुती राय कुठे गेले? हां हां, बरोबर, त्यांनी पण आपली उपस्थिती लावली. आता सर्वांची नावं घेता येणं शक्य नाही, पण आपल्या सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ. कोणाचं नाव राहिलं असलं, केलं असलं तर इंदापूरकर म्हणून सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. जवळगेकर महाराज आहेत, गिरवलीकर महाराज आहेत, जाधव महाराज, भीमराव महाराज, जाधव महाराजांचे चिरंजीव, सर्वांना धन्यवाद देऊ. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. पूर्वी गावकऱ्यांनी वर्षातून एकत्र यावं यासाठी जत्रा असायच्या. काय असायचं? जत्रा. ती जत्रा लोक पातळीत होती. म्हणजे लोकाला जसं आवडतं तसं करणं, त्याचं नाव जत्रा. आणि लोकाचं कल्याण ज्याच्यात आहे असं करणं, याचं नाव यात्रा किंवा सप्ताह. विठाला 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 विठाला. नगर जिल्ह्यात कर्जत तालुका आहे. त्या कर्जतमध्ये संत गोदड महाराजांची, संतांची समाधी आहे. पण त्यांचा महोत्सव करताना जामखेडमधले सगळे साधू संत, आता हिकडल्या भागात लोकांना माहिती आहे जामखेडमध्ये कोणते कोणते साधू संत लक्षात, ते सगळे पुढे नाचायला असायचे. मी एकदा बघितलं, तिथल्या सरपंचाला, आता ते नगराध्यक्ष आहेत, त्यांना सांगितलं हे असं काय करताय? म्हणे महाराज लोकाला असलं वळणच आहे म्हणले. हां, आणि त्याच्यामुळे बरीच दारू बी खपत होती त्यावेळेस. नुसती दारू खपत नव्हती, माणसं बी बऱ्याच खर्चाला खपत होती. त्यांना खपत होते पण आपल्यासारख्याला खुपत होते. काय हे देवाच्या समोर असलं बरोबर नाही. ते म्हणले महाराज काय करावं? मी बदल केला पाहिजे म्हणलं. मी 4-5 संस्थेचे 200 विद्यार्थी त्यांना जमवून दिले आणि 1 वर्ष सर्वांनी हा आनंद बघितला आणि त्यावेळेसपासून ती प्रथा कमी होऊन गेली. आता यात्रेच्या निमित्ताने टाळ मृदंगाचाच गजर होतो.
वा. सांगायचं कारण या ठिकाणी असे, पूर्वीच्या काळात लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र आलं पाहिजे लोकांनी. त्यासाठी आपल्या आपल्या दैवताच्या समोर त्या काय होत्या, जत्रा होत्या. आता जत्रा म्हणलं की लक्षात, त्या काळात फार अशा काही पंक्ती फेंक्ती नव्हत्या. शिरणी वाटा, काय वाटायचे, शिरणी म्हणजे गुळ भरपूर, आता गुळाची डेप फोडायचे नको वाटेत सुटायचे. फक्त तेवढंच काय ती गोड असेल ते असेल, बाकी सगळं कडूच होतं त्याच्यात, बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेनं त्या उत्सवाला एक विधायक रूप दिलं आणि ज्या उत्सवाच्या निमित्ताने लोकाला सदाचार मिळेल, सद्विचार मिळेल, सुसंस्कार मिळतील आणि ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील जी कौटुंबिक मूल्य आहेत, मातृपितृ हे आपल्या कुटुंबातलं मूल्य आहे, बंधुप्रेम हे आपल्या कुटुंबातलं मूल्य आहे, उद्योग हे आपल्या कुटुंबातलं मूल्य आहे, शिक्षण हे आपल्या कुटुंबातलं मूल्य आहे, सामाजिक समतोल राखणं हे गावाच्या लेवलचं मूल्य आहे, राष्ट्राच्या ठिकाणी एकात्मता ठेवणं हे राष्ट्रीय मूल्य आहे, निसर्ग जपला पाहिजे, अशा शेकडो आणि हजारो विचाराचा संस्कार या नाम सप्ताहाच्यामुळे लोकांच्यापर्यंत पोचत गेला महाराज. आणि म्हणून ही सप्ताहाची परंपरा आपल्या इंदापूरकरांनी वैकुंठवासी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालवली. ते हयात होते तोपर्यंत सप्ताहाला एकदा इंदापूरला आले म्हणजे आले, 8 दिवस हलणार नाही, अलग लक्षात. त्यांचीच कृपा, त्या परंपरेने आपण सेवा करत आहोत. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. या निमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान शंकराला म्हणजे काशी विश्वनाथाला लिहिलेले हे पत्र म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल आजचा अभंग म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काशी विश्वेश्वराला, आहे की नाही, हे पत्र काशी विश्वेश्वराला लिहिले कशावरून, बरं हे पत्र आहे कशावरून, आणि पत्र म्हणजे नेमकं काय असतं. आपण शाळेत असताना आपल्याला मराठीमध्ये शुद्ध लेखन शिकवलं आणि त्याच्यात अजून काय लेखले, पत्रलेखन आणि निबंध लेखन. निबंध शब्दाचा अर्थ आहे की त्याला कशाचं बंध नाही, किती आगळ पगळ लिहू शकता, पण खाली लिहिलेलं असतं 20 ओळीत निबंध लिहावा. निबंधालाही बंधन घातलेलं असतं, पण त्यात थोडा विस्तार असतो. पण पत्र म्हणजे त्याची म्हणजे पत्रच अगोदर मर्यादित असतं आणि ते सुद्धा अगदी मोजक्या शब्दात लिहायचं असतं ते पत्र. असं पत्रलेखन आहे. आता भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे आपल्या मनातले विचार दुसऱ्याला कळवण्याचं माध्यम, त्याचं नाव काय आहे, भाषा. भाषा आहे. आपण म्हणतो चल पुढं, महाराष्ट्रातली माणसं, तुम्ही कर्नाटकमध्ये ती म्हणते नडरी नडरी, नडतरी नडतरी, म्हणजे नडरी म्हणलं तरी चल पुढं, हां, आणि चाल पुढं म्हणलं तरी चाल पुढं. ज्या त्याच्या क्षेत्रातली जी भाषा असते ती आपल्या मनातले विचार दुसऱ्याला कळवण्याचं ते माध्यम असतं, अशी भाषा आहे. आणि या भाषेमध्ये काही सूत्र आहेत. त्या अनेक सूत्रापैकी पत्रलेखन एक आहे की नाही. काय लिहायचं असतं, पत्र लिहायचं असतं. मग ज्याला पत्र लिहायचे ती माणसं लांब असतात का जवळ असतात, लांब. एकानं पत्र लिहिलं बायकोला, सो टिंब टिंब तुला अनेक उत्तम आशीर्वाद. आज रात्री शिवरात्र झाल्यामुळे खूप भूक लागलेली आहे, लवकरात लवकर पुरणपोळी कर आणि तोंडी लावायला काहीतरी चांगलं कर, आमटी येळवण्याची कर, भात चांगला कर आणि कढी तेवढी बेताची असू दे. असं पत्र लिहिलं आणि बायकोला दिलं, असं होतं का. पत्र लिहायचं असतं ते दूर ठिकाणच्या लोकांना पत्र लिहायचं असतं आणि आपले विचार त्यांच्या मला कळवायचे असतात. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज हे पंढरीचे वारकरी असल्यामुळे ते वारी सोडून कुठं जात नव्हते, कुठेही जायचे नाही महाराज. बस त्यांचा नियमच पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. परंतु या भारत देशामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 दैवत महान मानलेले आहेत, शिव आणि
विष्णू हे दोन दैवत सगळ्यात महान दैवत आहेत, प्रमुख दैवत आहेत. आणि या दोन्ही दैवताच्या मध्ये जो भेद करील त्यांनी सांगितलं त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत, तुम्ही एकादशी करा ठीक आहे, पण तुम्ही सोमवार जर नाही केला तर मग ते पांडुरंगाला एकादशी पावत नाही. एकादशी व्रत सोमवार न करसी कोण त्याची एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्याची गती होईल नेन. महाराज म्हणतात ज्यांनी एकादशी केली आणि सोमवार केला नाही त्यांना सद्गती मिळेल हे सांगता येत नाही. पण दोन्ही तेवढंच महत्वाचं. याचा अर्थ महाराजांना जितकं पांडुरंगावर प्रेम आहे तितकंच भगवान शंकरावर प्रेम आहे. त्याचं कारण काय असतं महाराज, कुठेही समाजामध्ये भेद निर्माण होतो त्याला सामान्य माणसं कधीच कारणीभूत नसतात, त्याला प्रमुख माणसं कारणीभूत असतात. प्रमुख माणसांनी मनामध्ये भेद ठेवला की बाकीच्या लोकांना आपोआपच तो घुसत असतो. बरोबर आलं का लक्षात? घरामध्ये सुद्धा नवरा बायको भांडायला लागली, लेकराला भांडायला शिकवायची गरज लागत नाही, ते आपोआपच त्यांना वाटतं असं करणं म्हणजेच कुटुंब आहे. एका मोठ्या व्यापाऱ्याची मुलगी आजारी पडली आणि कुणी दवाखान्यात मोठमोठ्या दवाखान्यात कुणीही काही म्हटलं तरी ती काही बोलत नसायची. मला ते साहेब म्हणले, महाराज तिला तुमची दीक्षा आणि तुमच्या हातची माळ त्यांनी घातलेली, ते आम्हाला तर काहीच बोलत नाही, तुम्हाला बोलली तर बघा. मी दवाखान्यात भेटायला गेलो, मुलगी सेकंड इयरला होती. म्हणलं बाळ काय तुझी अडचणी सांग बरं. तिने सांगितलं बाबा मी कुणापाशी बोलले नसते, कोणापाशी बोलले नसते. ती म्हणते बरं का, तर तुम्ही आपसात बोलायला ही चांगली गोष्ट. ती म्हणली मी कोणापाशी बोलले नसते पण गुरु महाराजाबद्दल खोटं बोलता येत नाही. म्हणजे महाराज मला काही रोग नाही, काही नाही. हे सकाळी पहाटे उठल्यापासून जे भांडतात ते रात्री झोपीपर्यंत भांडतच राहतात. एकदा दोनदा तरी एकमेकाच्या अंगावर जातात. काही घरात असलं असतं बघा. एकाला म्हणलं कसं काय चाललंय घरात, म्हणलं आनंदी आनंदी. म्हणलं कसं काय आनंदी आहे. ती म्हणली मी जर बेलनं हाणलं त्यांना लागलं तर मी आनंदी, आणि ती म्हणला तिनं हाणलेलं बेलनं जर मला चुकविता आलं तर मला आनंद. लेकरा बळावर काय संस्कार घडणार आहेत. म्हणून मोठी माणसं प्रभू रामचंद्र हे भगवान शंकराची पूजा करतात आणि भगवान शंकर हे प्रभू रामचंद्राचं भजन करतात. है की नाही? काय करतात? रामपूजी सदाशिव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. जय राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय
भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव हो राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. इतकं जर त्या दोघांच्या मध्ये प्रेम आहे तर भक्तामध्ये प्रेम असेल का नसेल. तुम्ही अजून बघा, ज्यांचं दोघाचं दोन कुटुंबाचं प्रेम आहे त्यांची पोरं आपोआपच एकमेकाची मित्र होतात. काय ज्या दोघांचं दोन कुटुंबाचं प्रेम आहे ना तर त्यांच्या लेकराला एकमेकावर प्रेम करा म्हणण्याची गरजच नाही, आपोआपच. आणि ती पोरं म्हणत असतात अरे माझ्या लग्नाला तू यायला पाहिजे. ते म्हणा हो येतो येतो. कार आपलं वाडवडिलापासून चालत आले. आता बोधले महाराजांनी डायरी निर्माण झाली की पहिल्यांदा इंदापूर लिहिलं जातं. पहिल्यांदा इंदापूर लिहिलं जातं मग महाराष्ट्रातल्या तारखा का तुमचं आमचं वाडवडिलापासून चालत आलेलं आहे. ही त्याच्यातली मुख्य भावना आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला जितकं पांडुरंगावर प्रेम आहे तितकंच भगवान शंकरावर प्रेम आहे. मग ते भगवान शंकराला पत्र लिहितात. मग कुठल्या शंकराला पत्र लिहित असतील, कुठल्या शंकराला पत्र लिहित असतील. आता भगवंताची जशी 1000 नाव आहेत त्या पद्धतीने भगवान शंकराची सुद्धा हजारो नाव आहेत. आणि ते नावं कोणी ठेवलेत, बहुतेक रामाने ठेवलेत. कारण प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासात असायचे त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर स्नान झालं एक पिंड तयार करायचे प्रभू रामचंद्र आणि त्या भगवान शंकराची पूजा करायची. आणि पूजा करताना त्यांना वेगवेगळं दररोज नाव द्यायचं. हां, कुठं सोमेश्वर, कुठं सिद्धेश्वर आहे की नाही, कुठे इंद्रेश्वर. आता आपल्याला ही इतिहास कधी कुठं सापडला नाही बरं का. आता जुन्या काळात असे लिखाण करण्याची पद्धती नव्हती. आत्ता जे राम मंदिर तयार झाले ना मला त्या राम मंदिरात शेकडो फुटाच्या खाली एक बॉक्स तयार करून ठेवला आहे. त्यात सगळी हिस्ट्री लिहिली. युद्ध झालं, भूकंप झाला, काही जरी झालं तरी ते कधी मोडता येऊ नये. आणि कालांतराने त्याचं जर उत्खनन केलं तर हे राम मंदिर कसं बांधलं, ह्याच्यासाठी किती लढाया झाल्या, कोणी बांधलं, काय झालं, कोणाची योजना काय, सगळं त्याच्यात इतिहास निघतो. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी खेड्यापाड्यात समाधी असायच्या. कुणाची समाधी? निस्पुर्याची. एकच निस्पुर्य. खरा मूळ शब्द आहे निस्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा, निस म्हणजे नाही. ज्याच्या जीवनात कसल्याच प्रकारची इच्छा नाही असा निस्पृह त्या साधूची, त्या संन्याशाची काय असायची? समाधी असते. पण कोणाला सांगता येत नाही, बरोबर आहे. त्या काळात त्याची दखल घेतली नसेल, कुणी त्या काळात लिहून ठेवणारा नसेल. परंतु आता आपल्याकडे शिलालेख सापडतात जुने. शिला म्हणजे दगड. दगडावर काही लिहून ठेवलेले आहे. हे इसवी सन पूर्वी किती काळात झालेलं आहे, कोणत्या काळात झालेलं आहे, त्याच्यावरून हे इतिहास लिहिला जातो. हे इंद्रेश्वराचं सुद्धा प्रभू रामचंद्र बहुतेक प्रभू रामचंद्रांनी पूजा करून ते नाव दिलेलं असेल. इंद्रेश्वर अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला रामेश्वर या ठिकाणी गेले, स्नान झालं समुद्राचं आणि पूजा केली. पूजा केल्यानंतर म्हणले आज प्रभू रामेश्वर नाव धारण करा. आता मोठ्या माणसावर लोकांचं लय लक्ष असतं. मोठी माणसं कुठं बसली, काय केले, काय झालं, काही नाही, खूप लक्ष असतं. मोठ्या माणसावर लक्ष असतं. त्याच्यामुळे मोठ्या माणसाचं बोलणं विचारपूर्वक असावं, मोठ्या माणसाचं वागणं विचारपूर्वक असावे, मोठ्या माणसाचे संबंध विचारपूर्वक असावे. हे सुना सासूला का सांभाळत नाहीत माहिती? लई सुनावर मी नाव ठेवू नका. का सांभाळत नाहीत? त्याचं कारण आहे, ज्या वेळेला सून घरात आली त्याला सासूला वाटतं मी फौजदारीनेच आहे. मग
असं त्या लेकराला त्रास द्यायचा तिच्या मनातलं आपुलकीचा जराच नष्ट होतो आणि मग ती ओके कोट्यावर ठेवती पुन्हा म्हातारपणात. कुठे ठेवती? गोठ्यावर ठेवती. हे बघा, जसं करावं तसं भरावं, याच्यात काही फरक नसतो. मग म्हणायचं तिची काही चूक नाही हो, आमच्या तोंडाचा भांडवाडा झाला म्हणून लेकरा. हे बघा, मोठी कोण माणसं होतात? जे विचारपूर्वक बोलतात ते माणसं मोठे होतात, आणि जे लोक बोलल्यावर विचार करतात आपण तसं नाही बोलायला पाहिजे ते माणसं छोटे राहतात. म्हणून आपण कुठलीही गोष्ट बोलताना पहिल्याला कठोर बोला, पण विचार करून बोला, पुढच्या परिणामाचा विचार करून बोला, त्याचा काही अपरिणाम होत नाही. म्हणून विचार करून बोललं गेलं पाहिजे. इथे आपण चिंतन करत आहोत. मग रामप्रभूंनी म्हणल्यानं तुम्ही रामेश्वर नाव धारण करा. त्यावेळेला कैलासात पार्वतीने विचारलं, कोणाला? शंकराला. म्हणजे ज्याच्या त्याच्या पार्वतीने आपल्या आपल्या शंकराला विचारलं पाहिजे. म्हणजे मुद्दाम हे तुमच्यासाठी मी कीर्तना सांगतोय असं नाही. मी शंकराचं आणि पार्वतीचं सांगतो. आता तुमच्या पार्वतीचं तुमच्या शंकराचं कसं काढलंय इतक्या खोलात जायची माझी इच्छा नाही. अलग लक्षात विचारलं पाहिजे, जॉब विचारलं पाहिजे. तुम्ही हे कशामुळे, काय नावाचा अर्थ काय आहे? आणि रामप्रभूलाही हनुमंतराने विचारला रामेश्वर शब्दाचा अर्थ काय आहे. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुतीराय, रामेश्वर शब्दाचा अर्थ राम हा ईश्वरा यशसा रामेश्वरा. जो रामाचा ईश्वर आहे त्याला रामेश्वर म्हणतात. म्हणजे प्रभू रामचंद्र कोणाला ईश्वर म्हणतात? शंकराला. पार्वतीने विचारलं शंकराला रामेश्वर शब्दाचा अर्थ काय? कैलासात मध्ये विचारलं, त्यांनी सांगितलं रामस्य ईश्वरा. रामेश्वरा हा एक म्हणतं, राम ज्याचा ईश्वर आहे बरं का, त्याला रामेश्वर म्हणतात, हे भगवान शंकर म्हणतात. आणि रामप्रभू म्हणतात रामाचा जो ईश्वर आहे त्याला काय म्हणतात? रामेश्वर म्हणतात. असं जर त्या दोन्ही देवाचं एकच जिव्हाळा प्रेम असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताची भक्ती करताना शंकराला, या भाऊ या बसा, भगवंताची भक्ती करताना शंकराला कसं विसरते? त्यांना वाटलं आपल्याला तर वारी सोडून जाता येत नाही, मग शंकराला आपण वंदन केलं पाहिजे, आपल्या काही मनातल्या भावना आहेत त्यांना कळविला पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये पत्र लिहिले. कुणाला लिहिलं आहे? मी का बोलतो? विश्वनाथाला. मग विश्वनाथ हे कुठल्या महादेवाचं नाव आहे? हर हर महादेव शंभो. काशी विश्वेश्वर, काशी विश्वनाथ शंभो. म्हणजे हे विश्वनाथ हे नाव आहे काशीतल्या भगवान शंकराचं, म्हणून त्यांना म्हणतात काशी विश्वेश्वर, आहे की नाही? म्हणून महाराजांनी पत्रलेखनामध्ये, आता पत्र लिहायचं म्हणलं की अगोदर काय असतं? ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचं नाव अगोदर असतं. मग जे मोठे असतील तर तीर्थस्वरूप लिहायचं असतं, आहे की नाही? काय लिहायचं असतं? मोठ्याला आदरपूर्वक लिहायचं असतं. आणि एखाद्याने आपल्या बायकोला पत्र लिहिलं, आपण म्हणतो का तीर्थरूप बायको तुझ्या चरणी माझा साष्टांग दंडवत, असं म्हणेल का? किंवा आपल्या मुलाला पत्र लिहिलं असं म्हणेल का? मग काय चिरंजीव सुरेश तुला अनेक उत्तम आशीर्वाद असं लिहिल. बरोबर आहे? ज्याच्या त्याच्या पद्धतीने लिहिलं गेलं जातं. जगद्गुरु तुकाराम महाराजाला जर काशी विश्वनाथाला पत्र लिहायचं असेल तर ते विश्वनाथ हे जगाचे विश्वनाथ आहेत, आणि म्हणून त्यांना हे पत्र काशी विश्वनाथाला लिहिलेलं आहे. आणि मग त्या पत्रात कसा उल्लेख आहे अभंगात?
नाथ दीन रंग मी अनाथ. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या काशी विश्वेश्वराला पत्र लिहायचे त्यांच्यात शब्द वापरतात विश्वनाथ. विश्वनाथ कोणाला म्हणायचे मी नेहमी सांगत असतो, व्याकरण पक्का असल्याशिवाय अभंग कळत नाही. तुम्ही MA व्हा, PhD व्हा, काही व्हा, नाही जमत. ते कळण्यासाठी हे असलं पाहिजे. मी प्रत्येक कीर्तन सांगतो, शिकलेल्या माणसाला किती कळतं, किती कळतं. डॉक्टरला औषध कळतं, त्याला कायदा नाही कळत. वकिलाला कायदा कळतो, त्याला औषध नाही कळत. दोघालाही घर बांधायचं कळत नाही. कोणाकडे जावं लागतं? इंजिनियर, त्याला बी सगळं नाही कळतं. ती म्हणते स्टील डिझाईनवाल्या, कोण स्टील डिझाईनर. नवीन गुत्तेदाराला तर सगळं कळत नाही. ते मला मारा, मी पहिल्यांदाच काम केलं नाही. ही गोष्ट अनुभवाची आहे, त्याच्याशिवाय काय होत नाही, चालत नाही. कळण्यासाठी त्यातल्या गोष्टी. तुम्हाला वाटतं महाराजाला काही बी कळतं का? महाराजाला सगळं नाही कळत. महाराजाला कीर्तनातलंच कळतं. म्हणून महाराजांनी कीर्तनाविषयी दुसरीकडे तोंड घाली जाऊन. हां, जेवढं कळतं तेवढंच कळतं. कोणाच्याही लग्नाला गेलं की महाराजांनी अक्षदा टाकून उभ्या पावली निघत जावं. सप्त्यात महाराज लग्नात नवरदेव का महाराज नाही म्हणले, महाराज आलीत महाराजाला पहिल्या चांगल्या आसनावर बसवा. मग महाराज जर त्या चौरंगावर उभा केला लागणार तर ती पोरगी गळ्यात पडेल, आयुष्यभर सांभाळावं लागेल. त्यापेक्षा महाराजांना कुठं बसायचं, तिकडे खाली बसायचं. कुठं बी कोणाचा मोठेपणा नाही महाराज. हां, हे बघा, परमार्थात गुरु मोठे आणि संसारात आई वडील मोठे. कोण मोठे? आपले श्लोक शोध. आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तता. गीतेच्या पहिल्या अध्यायात लिहित असताना पहिल्या आचार्यान, पहिल्यांदा आचार्य, मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तता. परमार्थामध्ये गुरुचा मान महत्वाचा आणि संसारामध्ये कोणाचा मान महत्वाचा? आई वडिलाचा मान. मग वरमाईच्या पायाची पूजा करते का महाराजाच्या पायाची पूजा करते? महाराजांना लग्नात लय लुडबुडत जाऊन उभ्या पावली निघून जात जावं. हां, जी ती गोष्ट जिथली तिथे त्याला आहे बघा. ज्याने त्याने आपलं जर ठिकाण सोडलं ना त्याला किंमत येत नाही. सुभाषितकार सांगतात नका दंता केशा. नख जोपर्यंत बोटात आहे तोपर्यंत त्याला असं टो करते, त्याला मस्त त्याला नख पॉलिश कलर. आणि नख काढलं, मी सकाळी काढले, नख काढलं, ते काढलेली नख कुठं जाते? उकिरड्यावर जाते. का? त्या ठिकाणी दंत हा दात जोपर्यंत तोंडात येत ना तोपर्यंत दाताला असं करायचं तसं करायचं. पुन्हा फोटो काढताना असं हसून काढायचं, हे करायचं आहे, सगळं करायचं. दात दिसले पाहिजेत, सगळं झाले पाहिजे. पण समजा दात पडल्यावर मग ते दात कुठे ठेवायचं? उकिरड्यावर. केसाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत. एकदा का कटिंग केली आणि खाली पडले केस म्हणजे कुठे ठेवायचे? अलमारीत ठेवायचे, देवाऱ्यावर ठेवायचे, कुठे ठेवायचे? उकिरडं. ज्यानं त्यानं आपलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्याचं महत्त्व असतं, एरवी ठिकाणी नसतं. मी कशासाठी बोलतो आपल्या लक्षात आलं का? पत्र लिहित असताना मी आणखी एक थोडा विचारायला मी सांगतो. महाराजाला किती कळतं? महाराजाला कीर्तन कळतं, कुठलं बी कळतं का? सप्ताहात महाराज 2-3 दिवस राहिले. आता त्या बाईच्या माहेराचे महाराज असल्यामुळं नेमकी तिचीच पंगत होती. तिने अशी जिलबी केली, म्हणजे लोणकडं तुपातलीच. आता लोणकडं तुपातल्याचा जिलबी असं कुणी इतकं वाढीत नाही, पण कीर्तनात सांगत जावं एखाद्याच्या डोक्यात आलं तर तेवढंच. लोणकडे तुपातली जिलबी तळली, महाराजाला वाढली. महाराज अर्धा किलो जिलबी खाल्ली. कशी खाल्ली असेल त्याच्या इतकी खाल्ली महाराज. खोट लावून खाणे म्हणजे कपाळ जेवढं टणक आहे तितकं पोट टणक होईपर्यंत खाणं म्हणजे खोट लावून खाणं. अलग लक्ष. एक जण तर पट्ट्या म्हणला, काय ब्रह्मदेव याडाय म्हणला, याने हितं तोंड दिलं, त्याच्याविषयी हितं जर तोंड दिलं असताना अजून दापायची एवढी बसली. इतकं भरपूर खाल्लं. आणि मग त्या गावात एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरने सांगितलं की महाराज थोडं चेक करायचं का? ते म्हणजे फुकट असल्यावर काय हरकत नाही. मग त्यांनी चेक केलं. त्यांनी सांगितलं तुमची शुगर 400वर गेली, तुम्हाला अल्सर झालाय महाराज. हां, तुम्ही आता अजिबात गोड खाऊ नका. आणि दुसऱ्या दिवशी थांबल्यामुळे त्याच जाऊबाईची पंगत, तिच्या जाऊबाईची. मग ते म्हणले महाराजाला काय आवडतो? म्हणले गोड लय आवडतो. तिने तुपातले गुलाबजामुन केले. हां,
आणि वाढल्यावर महाराज म्हणले नको 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 मला गोड वाढू नका, मग गोड वाढ म्हणले का? काल आमच्या जाऊबाईच्या घरी खाल्ले आणि आमच्यात तुम्ही सप्तेच करा ना, आमच्यात भांडणं लावून जातं का? उद्या गावात चर्चा काय होईल? सुधामतीनं गुलाबजाऊ खाऊ घातले आणि तारामतीनं महाराजाला पिठलं भाकरीच वाढले, हे आमच्यात कमीपणा होईल. तुम्ही असं का बोलले? नाही मला शुगर आहे. काल नव्हते आणि रात्रीतून कुठं झाली? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं काल शुगर होती पण मला नव्हती कळत. ते कोणाला कळतंय? डॉक्टर. महाराजाला सगळं कळतंय का? नाही. काय काय कळतंय? कीर्तनातलंच कळतं. म्हणून शिकलेल्या माणसाने ह्यात तोंड घालून जाऊन तुम्हाला तेवढंच कळतंय, बाकीचं नाही कळत. ही गोष्ट हितच असली पाहिजे. हां, आपण कशासाठी बोलतोय की महाराज या ठिकाणी कोणाला पत्र लिहितात तुम्ही विश्वनाथ कसं लिहायचं? मोठी माणसं असली तर आदरवाचक शब्द लिहायचा असतो. तुम्ही हा आदरवाचक शब्द आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही कोण आहेत? तुम्ही विश्वनाथ आहेत. कोण आहेत? हे बघा, दोन गोष्टी आयुष्यात सांभाळा. ज्याचं मोठेपण आहे ना त्याचं वर्णन करायला संकोच करू नका. का? चांगल्या माणसाचं चांगुलपण लोकात नाही गेलं तर त्या चांगुलपणाचा फायदा होणार आहे. आणि कोणती गोष्ट चांगुलपणानेच लोकांपर्यंत जाते. गाडी विकणार आलं तर काय म्हणतो? गारीगार फार गरम आहे असं म्हणतो का? लय गार आहे, फार थंड आहे. चहा विकणारा काय म्हणतो? चाय गरम, कडक चाय, गरम चाय. त्याची वाफ अशी दाखवली जाते. हा, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जे वैशिष्ट्य आहे ते बोलण्यामध्ये काय करू नका, संकोच करू नका. कारण त्याचं चांगुलपणाचा फायदा लोकाला होणार नाही. आणि ज्याच्यात पात्रता नाही त्याचं मोठेपण वर्णन करू नका. का? त्याच्यामुळे लोक फसतील. महाराज या ठिकाणी वर्णन करताना, भगवान शंकराचं वर्णन करताना कसं करतात? तुम्ही विश्वनाथ. आता विश्वनाथ शब्दाचा अर्थ काय? आता माझा नाविलाज कीर्तन 11ला संपवावं लागतंय, पण जेवढं जमल तेवढं मी चिंतन कर. गुरुमाऊली संतांचे भगवान शंकराच्या दरबार त्यांच्या कृपेने करणं. विश्वनाथ कोणाला म्हणायचं? आपल्याकडे खेड्यात पोराय माणसाचे नाव विश्वनाथ असतात, पण त्याला विश्वनाथ म्हणतात. कोणी म्हणतात हिसा. कितवा हिस्सा आहे कोणाला माहिती? पहिला हिस्सा का दुसरा हिस्सा? हिस्सा. आपण देवाची नावं ठेवतो, मग लोक असं का म्हणतात? का? त्याच्यात तेवढी पात्रता नसते. दुसरं एक नाव का विश्वंभर, त्याला काय म्हणते? विश्वंभर. शब्दामध्ये अर्थ असतो. विश्वनाथ शब्दाचा अर्थ काय? विश्वस्य नाथः इति विश्वनाथः. जो जगाचा मालक आहे त्याला विश्वनाथ म्हणायचं. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले बघा. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजम व्ययम. आहे की नाही? ह्या 9व्या अध्यायातील या श्लोकावर वर्णन आलेले आहे. देव किती श्रेष्ठ आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाचे ताळिता. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. देवाची समुद्राला आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? मर्यादा सोडून जायचं नाही. आणि समुद्रानं जर ठरविलं चला आपण हैदराबादला जाऊन येऊ असं जर ठरविलं, आपल्याला सगळ्यालाच घेऊन जाईल हैदराबादला. पुन्हा माघारी यायची नाही. तिथवर जाईपर्यंत वास सुद्धा सुटणार आपला. अमरधाम नाही, वैकुंठधाम नाही. हा, समुद्राला सांगितलंय मर्यादा ओलांडायची नाही. मग जर मर्यादा ओलांडली नदीनं तर काय होतंय? पूर येतोय, महापूर. नाही काय होतंय? मला वाटलं हे पेपरमध्ये वाचायचं नाही. ह्या परांड्याकडच्या लोकांना विचार, सिनाकडच्या लोकांना विचार काय होतं. एखाद्या नदीनं जर मर्यादा ओलांडली तर किती घराचं नुकसान होतं, किती गुरं मेली, किती लोकांचं नुकसान झालं, किती वित्तहानी झाली, किती प्राणहानी झाली. आणि समुद्रानं जर मर्यादा ओलांडली तर माणसं राहतील का जिवंत? हे भगवंताची आज्ञा आहे. पर्वताने आपलं ठिकाण सोडलं तर जमल का? नाही जमणार महाराज. हां, पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. ती नुसती असं केलं नुसतं तर किल्लारी. आपल्याला माहिती आहे त्या काळात मी जगताप साहेब मी कॉलेजला होतो त्यावेळेला घुगे साहेब हे कुलपती होते आणि कधी भगवान प्राचार्य होते. डॉक्टर सुदाम जाधव मराठी विभाग प्रमुख होते. त्यावेळेला माझं कॉलेज संपलेलं होतं बघा. आणि त्यावेळेला मी कीर्तन करत होतो. त्यावेळेला त्या कुलगुरूंनी सांगितलं बोधले महाराज इकडं प्रबोधन करायला पाहिजे.
मग त्यावेळेला जीवनराव गोरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते बघा त्या काळात. मग त्यांनी आम्हाला एसट्या दिल्या. मग आम्ही टाळकरी घेऊन प्रत्येक भागात जाऊन कीर्तन करायचं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, त्याला दिलासा देणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आणि धाराशिव जिल्ह्यातले 12 कॉलेज आणि लातूर जिल्ह्यातले 16 कॉलेज NSSचे कॅम्प लावले होते त्यांना सुविधा देण्यासाठी. मला कशासाठी या ठिकाणी सांगायचं आहे की पर्वतानं मर्या नुसतं पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी, जमीन थोडी हादरली तर किती नुकसान झालं. ही देवाची आज्ञा आहे महाराज, म्हणून पृथ्वी स्थिर आहे. आणि असा ऐसा जो समर्थो ब्रह्मांडात ऐसा जो समर्थो तो ब्रह्मांडात नाही. काय आहे? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे अभंग आहे. हां आहे की नाही? ऐसा ते त्या अभंगात असं आहे की तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणोनी शरण आलो. पण ऐसा जो तो मी जगाचा नाथू, जगन्नाथू, असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. गतिर्भरता प्रभू साक्षी या श्लोकावर महाराज म्हणतात विश्वनाथ कोणाला म्हणायचं? ज्याचं विश्वावर मालकी आहे, विश्व ज्याच्या नियंत्रणात आहेत. आणि अशा अधिकाराचे तुम्ही काशी विश्वेश्वर आहात, म्हणून तुम्ही विश्वनाथ एक. पण दुसरी गोष्ट महाराज म्हणतात दीनरंक मी अनाथ. नेहमी करता जिथं नम्रता आहे ना ती माणसं मोठी होतात बघा. काही लोकांना सवय असते की आपली माणसं का जोडत नाहीत. माणसाला माणूस, प्रत्येक माणसाची सवय असते दुसऱ्याला इम्प्रेस करणे. इंग्रजी शब्द आहे. म्हणजे मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे. एखादा काशीला जाऊन आला, एखादं काही 2 धाम करून आला, सांगायला मी 2 धाम, मला सांगतोस काय? मला सांगतो मी 5 वेळेस काय केले, 4 धाम केले. तसं नाही जमायचं. वा वा, छान छान छान, खूप खूप छान. खार योग म्हणजे त्याला सांगावं वाटतं. आणि माणसं दुसऱ्याचं मूडच येऊ देत नाही. हे घरात सुद्धा नवरा बायकोचं का जमत नाही माहिती का तुम्हाला? आता नाही बायको करून मी एवढा अभ्यास करतोय, अभ्यास का जमत नाही? अहो तिला कधी मानच देत नाहीत. हां ती बोलायला उगं मन भरून ऐकाय छान 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 छान. इतकेपर्यंत झालं नसेल पण इथून पुढे बघा. एवढा माझा एक विचार आहे का तुमच्या घरात कसं होते? हां त्याचं ऐकून घ्यायचं. ऐकून घेतल्यावर ते इतकं येडं मूडमध्ये येतं. कोण येड वैभव व्हायच्या अगोदरी असलं आमचं ऐकून घ्यायचं. तिला प्रसन्नता वाटते. ती फ्रीजमधलं गुलाबजामुनच वाढतं बघा. हां नेहमी करतात दुसऱ्याच ऐकून घेतलं ना मग माणसं जोडले जातात. आणि दुसऱ्या पुढे नम्र असलं पाहिजे. मोठ्या माणसापुढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहात, मी मात्र दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. हे 3 शब्द आहेत. दीन शब्दाचा अर्थ मी दुबळा आहे. रंक या शब्दाचा अर्थ मी कमजोर आहे की नाही? रंक म्हणजे मी साधा आहे. आणि अनाथ या शब्दाचा अर्थ आहे तुमच्याशिवाय मला दुसरा कोणीही आश्रय नाही. या 3 गोष्टी असल्या की मोठी माणसं आपल्यावर प्रेम करतात बघा. काय करतात बघा तुम्ही. मोठी माणसं कशी असतात? चॅप्टर माणसाला कोणी जवळ करीत नाही म्हणत. चॅप्टर माणसाला म्हणतात हे आज ना उद्या धोका दे. भगवान शंकरांनी आपल्याला सांगितले माणसं कशी जवळ करा. भगवान शंकरच्या गळ्यात एक साप आहे आणि समोर एक नंदी असला तर सापासारखा असा ठाणकन चावणारा, म्हणजे आपल्या कोणी नादी लागत नाही. आणि असला तर नंदीसारखा असा म्हणेल तसं ऐकणार. हां तर ती गोष्ट जुळती, नाही तर नाही जुळत. मला भगवान शंकर म्हणतात मी दीन आहे, मी रंक आहे. रंक कोणाला म्हणायचं? राजा म्हणजे सामर्थ्यवान, त्याला काय म्हणायचं? राजा. आणि रंक शब्दाचा अर्थ काय आहे की सामर्थ्य नसलेला एक. आणि दुसरी गोष्ट अनाथ, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, ही वृत्ती असली ना त्याला काय म्हणायचं? अनाथ. हां उगा एखाद्या मंत्रालयात काम गेल्या, एखाद्या सेक्रेटरी पुढे जाय, साहेब तुम्हाला काम करायचं आहे की नाही? नाही तर तुमची माझी गाठ, ते दिल्लीचे साहेब माझा पाहुणा आहे. ते म्हणलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे, थोडं क्षमा करा, मी आजचं उद्या करतो. ते अशी नोट टाकते ना मला, बस पुन्हा त्याला काही करताच येत नाही.
ते खालून म्हणते ती असली नोट असल्यावर मला नाही हो काय करता येत, कुणी जिम्मेदारी घ्या. म्हणून नेहमी काम करताना काय म्हणायचं, तुम्ही श्रेष्ठ. काय म्हणायचं, तुम्ही श्रेष्ठ. स्वयंपाक करताना बायकोला कधी रागवायचं नाही, म्हणायचं तुला सुग्र नाही, तुला सुग्र. मस्तच पोळ्या करते. मग एक जणाचं आडनावच करपे. म्हणलं कसं काय करपे आणणार, ती म्हणलं काय दोघाचं कोणीतरी भांडण झालं म्हणून भाजताना दुर्लक्ष झालं त्याचं, म्हणून ती करपलं. दाढी करताना न्हाव्याला कधी बोलायचं नाही, आणि तो जर राग आला तर कुणकडली पत्ती कुणकड लागेल कधी सांगतात. कुठली गोष्ट करताना काय सांभाळलं पाहिजे. अहो हे परमार्थ अंधश्रद्धा जी म्हणतात ना, ती निव्वळ येरवाड्याच्या पलीकडची माणसं. हां, अरे ही अंधश्रद्धा नाहीच, आपल्या जीवन जगण्याचा विचार आहे. प्रत्येक पावलाला तुम्ही विचार करा, आज आत्महत्या का होतात. का होतात आत्महत्या? मागच्या 30 वर्षापूर्वी आजच्या काळातला किती बदल आहे. मागच्या 30 वर्षापूर्वी दळणवळण कसं होतं, आज कसं आहे. समृद्धी मार्ग, ही मार्ग बघितलं, पोटातलं पाणी खाल्लं. शिक्षण कसं होतं, आज जगात लेकरं शिकायला गेले. किती प्रगती सगळी. किती जुन्या काळात छटाकभर शेंगदाणे खड्यातल्या माणसाने आणायचे, आता काजू करी. करी का कडी म्हणते तिला, काजू करी. जे खाणारे लोक काय म्हणतात, करी करी. काजू करी. काय करी कोणाला माहिती, करी. हा, अरे काजूचं काढून खायला लागलेत लोक. म्हणजे समृद्धी किती आली, शिक्षण किती वाढलंय, विज्ञानाची किती प्रगती झाली. मग आत्महत्या का? त्याचं कारण सुख दुःख मान अपमान प्रत्येकाच्या जीवनात येतच असतो. त्यावेळेला त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्यावर संस्कार असले पाहिजे. नाही तर अपमान झाला की माणसं दुःखी होतात, मान झाला की माणसं उन्मत्त होतात, पैसा आला की माणसं उन्मत्त होतात, गरिबी आली की लाजतात. असं नाही महाराज. ह्या गोष्टी कोणाच्याही, हे बघा, जगाच्या पाठीवर असा कुणी माणूस नाही की त्याचा आयुष्यावर मानच झाला, आणि जगाच्या पाठीवर असा कुणी नाही की त्याचा आयुष्यावर अपमानच झाला. सुख दुःख मान अपमान फायदा तोटा ह्या गोष्टी जीवनात ठरलेल्या आहेत. उगं तुरी गेले म्हणून डोकं बडीत बसायची गरज नाही. करडीला भाव जास्त येणार. हां, उगं सोयाबीनचा भाव पडला म्हणून डोकं आपटून घ्यायचं नाही. राजम्याला भाव बरा येणार. ही जीवनात गोष्ट ठरलेली असते, आणि ही करण्यासाठी ह्याच्यावर संस्कार पाहिजे. एक मंत्री महोदयाने मला लग्नाला बोलवलं. मी म्हणलं साहेब, लग्नाच्या अगोदर एक समुपदेश करायला पाहिजे. ग्रस्ताश्रम काय किमतीचा आहे. आज फक्त वयात आल्यामुळे लग्न होते. आता तर वयात आलेल्या लोकांचे लग्न होतील का नाही हे बी शंका आहे. पोरीची संख्याच कमी झाली. पण हे ग्रस्ताश्रम किती श्रेष्ठ आहे, त्याच्यावर संस्कार असले पाहिजेत. ह्याच्यातले काय मूल्य आहे, काय केलं आहे, असू द्या. मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे, महाराज म्हणतात मी अनाथ आहे, दीनरंग आहे. मग हे झालं. पण हे पत्र लिहिताना आपण लिहितो तीर्थस्वरूप त्यांच्या चरणी दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की हे सगळं पत्रच आहे, पत्राचा नमुना आहे. हां, काय कारण आहे? जाधव कृपा करायला ते थोडी थोडी, कृपा करायला ते थोडी कृपा करायला कृपा करायला थोडी, कृपा करायला कृपा करायला ते थोडी, कृपा करायला कृपा करायला पाया पाडी लो बराडी, पाया पाडी लो बराडी, बराडी कृपा करायला कृपा करायला ते थोडी, पाया पाडी लो बराडी, पाया पाडी लो बराडी, कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी, पाया
तुकाराम महाराज काशी विश्वनाथाला पत्र लिहित असताना, तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ, त्यांना वंदन करतात, आपली अंतःकरणातली भूमिका व्यक्त करतात आणि अपेक्षा करतात. कोणाचंही पत्र बिना अपेक्षेचं नसतं, काहीतरी त्याच्यातून अपेक्षा असते, आहे की नाही. मग ते मंत्रालयात एखाद्या मंत्र्याला पत्र देऊ द्या, की सासरवाडीला पत्र देऊ द्या, की शहरात नोकरी करत असलेल्या भावाला ह्यानं पत्र लिहू द्या. पत्र लिहिण्यास कारण की आपल्या करडी उधळलेल्या आहेत, घराचं बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे पैशाची काय आहे गरज आहे. जो तो माणूस पत्र लिहिताना त्याचा काहीतरी विषय असतो. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान काशी विश्वेश्वराला पत्र लिहितात. काय अपेक्षा असेल बरं महाराजांना, काय अपेक्षा असेल महाराजांना. महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले तर काय दिला ठेवा, हां आम्ही तेनी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हां काय दिला ठेवा मा विठ्ठलची व्हावा, असं म्हणणारे तुकाराम महाराज कुठल्याही प्रकारची अपेक्षा नजरांना समोर आला तरी त्याची उपेक्षा करणारे, त्याची निंदा करणारे, ते त्याज्य समजणारे तुकाराम महाराज. मग काशी विश्वेश्वराला काय मागत असतील हो, काय मागत असतील. दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण राजाकडे गेलं तर पत्र घ्यावं आणि आपण धार्मिक स्थळावर गेलं तर प्रसाद घ्यावा. तिथं तुम्हाला कुणी जीव घालणार नाही. तिथं गेल्यानंतर साहेब हे काम झालं, आम्हाला जेवायला कुठे, काय आम्ही इंदापूरला गेलो तर आम्हाला जेवू घातल्याशिवाय येऊ दिलं नाही, भंडाऱ्याचा प्रसाद. इथं प्रसाद कुठे, ते म्हणला प्रसाद खाली जाऊन तुझी तू पैसे देऊन खाऊन टाक. आलं तिथं नाही. आपण सरकारकडे गेल्यावर पत्र घ्यावं आणि धर्मपीठावर गेल्यावर काय घ्यावं, हां प्रसाद घ्यावा. त्या पद्धतीने महाराज या ठिकाणी काय मागत असतील हे बघा. वस्तू मिळाल्यानंतर त्याला मर्यादा आहे, हां परंतु महाराज म्हणतात असं मिळवलं की पाहिजे की पुन्हा मिळवायची गरज लागली नाही पाहिजे. ती म्हणजे देवाची कृपा. काय आमच्यावर थोडी कृपा करा. आता कृपा कशाला म्हणायचं, दया कशाला म्हणायचं बरं का. हे कीर्तनं प्रवचन असतात म्हणजे आपल्याला एक शिक्षण आहे, कशातून काय कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे, काय उपयोग आहे, हे शिक्षण असतं. हां महाराज म्हणतात कृपा कराल ते थोडी. आता कृपा शब्दाचा अर्थ काय, कृपा शब्दाचा अर्थ असा आहे की म्हणजे ज्याच्यावर ज्याने अन्याय केला त्याला सांभाळून घेऊन त्याचं कल्याण करणं ह्याला दया म्हणतात. आणि ज्याच्यात पात्रताच नाही त्याला उच्च स्थिती प्राप्त करून देणे ह्याला कृपा म्हणतात. ह्याला काय म्हणतात, कृपा. रेड्याच्या बाबतीत विचार केला तर निर्बुद्ध रेडा. कसला रेडा आहे, निर्बुद्ध. निर्बुद्ध. तुम्ही रोडवर हॉर्न दिल्यानंतर कोणताही वाघ जरी आला तरी तो बाजूला सरकतो, पण रेडा अजिबात बाजूला सरकत नाही. रेड्याला वाटतं मी RTO पेक्षा मोठी पोस्ट आहे माझी, अजिबात हालत नाही. कोण, रेडा. रेडा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सांगितलं की रेडा किती निर्बुद्ध आहे की नदीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात झाडाच्या सावलेला एक कोण बसला, रेडा बसला आणि वर पाऊस पडला, ते नदीला पाणी आलं पण रेडा नाही उठलं जायला. ज्ञानोबा म्हणतात जैसा म्हैसा नुठिका पुरा, जैसा पुरा म्हैसा नुठी. ज्याप्रमाणे म्हैसा म्हणजे रेडा पूर आला तरी तसंच सरकत जातो पण उठत नाही. बघा गाईला जर दूध देणारी गाय असली तर तिच्या वासराला मोळा घालते. मोळा माहिती आहे का, शेतकऱ्या पण ही मोळा त्याला काटा टोचलेला असते का. गाईचं कातड हे नाजूक असतं म्हणून काटा टोचला तर ती वासराला येऊ देत नाही. कुठेही म्हैशीला मोळा नाही. म्हैशी रेडायला का त्याला फकडी असते, ते काटा टोचल्यावर म्हशीला काहीच होत नाही, काहीच होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही जर म्हैस दवाखान्यात नेली, गुराच्या दवाखान्यात, तर म्हैस अशी लुटीत लुटीत नेतात आणि ते मागून आडवं दांडका असं बघूच देत आणि म्हैशीला इंजेक्शन देताना आपल्यासारखी नाही असं घेतात, असं करते आणि सगळं औषध सोडते. तरी म्हैशीला काहीच माहीत नाही काय झालं, ते रवंत करीत असते. आणि मग काय होतं,
ती झाल्यावर दांडकं काढून घेतलं जातं आणि म्हशीला ढकललं जातं. त्यावेळेस म्हशीला वाटते बहुतेक झालं काय की आपलं. म्हणजे इतका चमडा तिचा निबर, तिला काहीच होत नाही अशी म्हैस आहे. असा रेडा आहे आणि त्या रेड्यावर माऊलींनी कृपा केली की तो रेडा वेद बोल.